नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 8 वाजले ते आणि आज आहे मकर संक्रांत. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मुलांच्या आंघोळी झाले आता, आज सुट्टी. मुलं निघाली ती माळावर. इथं सडा टाकायचं आहे, त्यासाठी शेण काढून ठेवले. टाकला होता पण आज सणाचं सडा टाकून घ्यायचं आहे. सकाळच्या 8 वाजले ते आणि इथं सडा टाकून घेतला आणि रांगोळी काढली छानपैकी अशी. देवपूजा झाली. तर इथं आता दूध तापाय ठेवले. तर आज मकर संक्रांतीनिमित्त आज एकादश पण आहे. तर एकादशीसाठी तर शाबू भिजत घातला होता रात्री, चांगला भिजलाय. आता शेंगदाणे भाजून बारीक करून घेते. शाबूसाठी शेंगदाणे भाजून झालेत, थंड होईपर्यंत. तर इथं पोळ्या स्वयंपाकासाठी डाळ स्वच्छ करून शिजू घालते कुकरमध्ये. कुकरला डाळ शिजत घातली आता. आणि इकडं बटाटे चिरून घेतले, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतले. शाबू करून घेते पहिल्यांदा आणि मग पोळ्या स्वयंपाकाला लागते. मामासाठी बिनतेलाचं शाबू केलंय, बटाटा आवडत नाही मामाला त्यामुळं टाकलं नाही. आणि आता इकडं दुसरं शाबू करून घेते. सगळं सामान चिरून झालं त्या शाबूचं. बटाटा मिरची ह्याच्यामध्ये कूट टाकले. चला आता शाबू हलवून घेते आणि डाळ शिजली आपली. डाळ ठेवली तर थंड व्हायला. दुसरा पण शाबू होता आला तर बटाट्याचा. आणि हलवत हलवत इथं येळण्या वेळाय चालू आहे माझं. आणि डाळ आपली चांगली शिजली, हे बघा बारीक झाली चांगली. आता पूर्णाला चटका देऊन घेते. आता येळून झालं आणि आता आमटीला फोडणी देते येळण्याचं. इथं वाटण सगळं बारीक करून घेतलंय, काळा तिखट. आता फोडणी देऊन घेते. येळण्याच्या आमटीला फोडणी दिली आणि इकडं पूर्णाला चटका देऊन द्यायला लागली. वाटण झालं आता आणि आता पोळ्या करायला लागली. मस्त अशा पोळ्या फुगायला लागल्या सगळ्या. तर आता सगळ्या अशा पोळ्या करून घेते. माझ्या सगळ्या पोळ्यात स्वयंपाक करून झालाय आता. आणि आता सगळं किचन वाटा सगळं आवरून घेते. भरपूर घाण झाली, सगळा राडा झालाय. चला आता आवरून घेऊया. पोळ्यात स्वयंपाक म्हणलं की राडा होणारच भरपूर. आणि इकडं आपल्या छान अशा पोळ्या पण झाल्या. ते सगळे आवरून भांडी बाहेरून भरून आणली ती आणि सगळे घरं पुसून घेतली ती. आता भांडी घासायला घेते. भांडी ती सगळी घासून झाली, घरातली कामं आवरून घेतली ती. आता सगळी कामं झाल्यावर आता चुडं घालून घेणार आहे चुलीवर. इस्त्यावर चुडं चांगलं बसते, ते इस्तू पडलाय चांगला आता. तर आता चुडं पाटल्या घालून घेते. आज मान असतो जास्त करून चुडं पाटल्यांचा. तर काल बांगड्या भरून आणतो येताना. आता चुडं घालू थोडं लागतं. आदो
तर आता माझं झालं चुडा घालाय, आता हिला घालायचे ते. सगळ्यांचं आवरून झालंय आता आणि आम्ही आता जाणार आहे गावात पावसायला. तर बघूया राधाचं झालंय का. राधाचं पण आवरून झालंय आता. आमच्या दोघांचं आवरून झाले, राधाचं पण आवरून झालंय आणि आता आम्ही निघालोय गावात. चला झालं आणि आता खणाला नैवेद्य दाखवते आणि ताटामध्ये सगळं मांडून घेते. इथं पंचपाळ हळदी कुंकवानी भरले, तिळगुळ घेतले सगळं, आता वाट्यामध्ये काढून घेऊ. आता नैवेद्य दाखवून घेते आणि इथं सोंगड्यात सगळं भरून ठेवलंय आणि ह्याच्यात तेल तांदूळ पोसायचं. आता चला घेऊया. हे असं सगळं ताट करून घेतले. आता चला आता जाऊया. झालं की निवांत, कुठे ते निवांत तिथेच होते, तेवढंच येतं. ताट करून झाले आता, चला जाऊया. आता आम्ही इकडं कुर्मदासला आलोय. इथं विहिरीपाशी जाऊया पहिल्यांदा वसायला. चला आता इथं वसून घेऊया आधी आणि मग तिकडं मंदिराकडे जाऊया. तर आता आलोय मंदिरापाशी, भरपूर गर्दी आज बायकांची. चला आधी देवाला वसून घेऊ आणि मग बाकीचं करूया. गर्दी भरपूर आहे, नंबरला उभं राहावं लागेल. तर इथं बघा सगळ्या बायका आता आधी देवाला आणि परत मग आजी म्हणली हाक मार. बर बर. आजी म्हणली हिथं आल्यावर हाक मार. बर बर. तर भरपूर गर्दी आणि इथं आता रेश्मा पण आली आमच्यासोबत आणि नंबरला थांबलोय. लांब आलोय आता आणि मंदिराच्या गाभाऱ्यापाशी आलोय आता. चला आता बोलू नका बोलू नका बोलू नका. झालेल्या जायला रस्ता ठेवा. चला चला झालं का? बराच वेळ झाला. मावशी चाल. उरका उरका मावशी काय उरका चला चला चला. वेळ होते जास्त. पाठीमागचे भरपूर आहेत दर्शन करणारे बायका. चला दर्शन करणारे वेळ द्या. चला तिथे तू पाया पडायचं असतं, पटकीने बाहेर जायचं. कशात थांबली? चला 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 झालं का? चला 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 सारखं पुढं सारखं पुढं बसा बसा तुम्ही मध्ये बसा. त्या बायकांनी एकदम दर्शन घ्यायचं. चला आपल्या पाठीमागं खूप गर्दी आहे, त्याचा विचार करा. सगळ्यांना दर्शन मिळलं पाहिजे लवकर लवकर. वेळ मुहूर्त चालला नाही. बरोबर का लवकर जरा एवढंच काम असते. किती असते? चला 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 तुम्ही वेळा मला आधी पुढे सोडून ठेवा. ती निघत नाही लोक काय गोष्ट सगळी. चला चला उरका उरका. झालं का?
चला पलीकडच्या बाजूने म्हणजे अलीकडे निघाले ते झालं का बोल का चला 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 आजी आजी सकाळी वेळ एवढ्या वेळ म्हणल्यावर कसं व्हायचं बाहेर महाग बाहेर गर्दी हो का झालं का चला 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 लवकर चला चला झालं का आजी बरं आणि इकडे या की नाही तर या तुम्ही काय बोलतात नाही. चला आता बसून घेऊया. चला 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 काय ओवी तर आता इथं दत्त मंदिरापाशी आलोय. आता विठ्ठल रुक्माईला आलो आणि आता दत्त मंदिरात जाऊन यायचं. चला आता इथं दत्त मंदिरामध्ये पोहोचून घेऊया. दत्त मंदिराची आकर्षक मूर्ती आहे इथं. सगळं झालं आणि आता घरी आले. घरापासल्या देवीपाशी गुरांचं सगळं बघून झालं. आता आता जेवण करायला बसलोय. जेवणामध्ये पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक. चला जेवण करून घेऊया आता.